नमस्कार 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 सगळ्यांना। आजच्या लाईव्ह सेशनमध्ये मी आपल्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे। सगळ्यांना मी पहिले तर श्री स्वामी समर्थ म्हणतो। आणि आजच्या या लाईव्ह सेशनला, जसं की हे लाईव्ह सेशन आपलं दर गुरुवारी संध्याकाळी 7:30 म्हणजेच 7:30 वाजता दर गुरुवारी इथे होत असतं गुगल मीटच्या माध्यमातून। आपला एक स्पेसिफिक असा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे, ज्या ग्रुपचं नाव आहे आस्क वास्तुकार गुरु। आणि ह्या आस्क वास्तुकार गुरु या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आपण इकडे एक लाईव्ह सेशन घेत असतो। आपलं एक यूट्यूब चॅनल आहे आस्क वास्तुकार गुरु, आणि आपलं एक पेज आहे फेसबुक पेज जे वास्तुकार गुरु या नावाने आहे, जिथे हे आपले सगळे व्हिडिओ जे आहेत ते आपल्याला बघायला मिळतात। आणि यामध्ये आपल्याला अतिशय सविस्तर अशी माहिती इथे बघायला मिळते। वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, ॲस्ट्रॉलॉजी, टॅरोट कार्ड रीडिंग, श्री शिव सौरोदय, मोटिवेशनल ट्रेनिंग प्रोग्राम, लोशू ग्रिड स्क्वेअर्स, न्यूमरोलॉजी, जिओमान्सी आणि पास्ट लाईफ काउन्सिलिंग, ब्रह्ममुहूर्त, असे काही डेडिकेटेड निशवरती आपण गेली 30 वर्ष झाले प्रॅक्टिस करतो आहे। आणि आत्तापर्यंत 25,000पेक्षा सुद्धा जास्त लोकांना आपण सकारात्मक रिझल्ट दिलेला आहे। आणि 12 ते 13,000पेक्षा जास्त आपले स्टुडंट्स आहेत ऑनलाईन ऑफलाईनच्या माध्यमातून। तर जसं की आपण या सगळ्याचा जो प्रसार आहे तो करण्यासाठी आस्क वास्तुकार गुरु हे आपलं एक यूट्यूब चॅनल आहे, आणि ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं। आणि मला स्वामी महाराजांची आज्ञा होती की आपल्याला लोकांसाठी काहीतरी करायचं आहे, आणि त्यामुळे आपण दर गुरुवारी संध्याकाळी 7:30 हे लाईव्ह सेशन ॲब्सोल्युटली फ्री, विनामूल्य लाईव्ह सेशन हे आपण घेत असतो। इतर सर्व काही सर्व्हिसेस आपल्या कमर्शियल आहेत। इतर दिवसांमध्ये या सर्व सर्व्हिसेस आपण कमर्शियली देत असतो लोकांना, पण या दर गुरुवारच्या या लाईव्ह सेशनमध्ये सर्वांनी एकत्र यावं, प्रश्न उत्तरं करावीत, आणि प्लस या सर्व विषयांचा प्रचार जास्तीत जास्त ठिकाणांपर्यंत पोचावा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावा, आणि त्याचा फायदा जास्तीत जास्त लोकांना मिळावा, हा एवढा एकमेव असा चांगला उद्देश घेऊन स्वामी समर्थांचा शिष्य म्हणून मी इथे हे कार्य साध्य करण्याचा प्रयत्न करत आहे। आणि तुमचंसुद्धा याला मला अतिशय महत्त्वाचं योगदान लाभलेलं आहे, आणि त्यामुळे मी आपल्या सगळ्यांचे शतशः आभार मानतो आणि आजच्या या लाईव्ह सेशनला सुरुवात करतो। आजच्या या लाईव्ह सेशनमध्ये आपण बघणार आहोत की राखणदार, आपल्या वास्तूचा जो राखणदार असतो तो आपल्याला कशा पद्धतीने त्याचे इम्पॅक्ट आपल्याला बघायला मिळतात। बरेच वेळेला बरेच लोक मला म्हणतात की सर, वास्तुशास्त्रासाठी आम्ही तुम्हाला प्लॅन पाठवतो, आम्ही तुम्हाला व्हिडिओ कॉल करतो, किंवा आम्ही तुम्हाला ईमेल पाठवतो, किंवा आम्ही तुम्हाला याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे याचे सिगमेंट्स असतात। या सिगमेंट्समध्ये लोक काम करण्यासाठी परावृत्त करतात। पण होतं काय, ज्या ऊर्जा जागेवरती आम्हाला जाणवतात त्या ऊर्जा कागदावरती जाणवत नाही। हा पहिला पॉईंट। दुसरा पॉईंट याच्यामधला, तुमची दिशा लावण्याची पद्धत, म्हणजे तुमची दिशा बघण्याची पद्धत आणि आमच्या दिशा बघण्याची पद्धत यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे। कारण आम्ही जी 22-23 वर्षापासून प्रॅक्टिस केली आहे त्या प्रॅक्टिसमध्ये आम्हाला त्या गोष्टी प्राप्त झालेल्या आहेत। त्या क्रमशः या गोष्टी आम्हाला प्राप्त झालेल्या आहेत। ज्या वेळेला आम्ही कंपास वास्तूमध्ये लावतो त्यावेळेला जो कंपास असतो तो कंपास कधी क्लॉकवाईज होतो, कधी अँटी क्लॉकवाईज होतो। त्याचेसुद्धा खूप वेगवेगळे इम्पॅक्ट असतात। मॅग्नेटिझमचा जो कंपास असतो, किंवा इनफॅक्ट मोबाईलमधला जो कंपास असतो, जो गुगलशी कनेक्ट असतो, GPS कनेक्ट असतो, याच्यामध्ये सुद्धा त्याचे मुवमेंट्स आम्हाला वेगळ्या प्रकारचे जाणवतात। आणि हे सगळे मुवमेंट्स ॲज एन वास्तुकार म्हणून आम्ही ते कॅच करतो, आणि तिथे येण्यासाठी लागणारी, जागेमध्ये येण्यासाठी लागणारी जी सुरुवातीची ऊर्जा असते ती ऊर्जा घेऊन आम्हाला तिथे यावं लागतं। स्पेसिफिक अशी ती तयारी असते, स्पेसिफिक असं ते प्रिपरेशन असतं, आणि ते प्रिपरेशन करून आम्हाला तिकडे यावं लागतं। त्याच्यासाठी काही महत्त्वाचे असे दिवस आपण योजलेले असतात, महत्त्वाचे दिवस आपण नेमलेले असतात त्या कामासाठी। आणि त्यावेळेला आपल्याला त्या जागेवरती, त्या प्लॉटवरती तिथे जाणं आणि बघणं हे शक्य होतं। श्री स्वामी समर्थ आपल्या सगळ्यांना, आणि अश्विनी मॅडमला सुद्धा श्री स्वामी समर्थ। तर ह्यामध्ये आपल्याला फार महत्त्वाचं काय आहे, तर ज्या वेळेला तुमचा कंपास तुम्ही वास्तूमध्ये लावता, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण ह्या पद्धतीने तो कंपास तुम्ही लावता, त्याच्या आधी कमीत कमी 12 ते 14 लेवल्स आहेत, त्याचे लेयर
लेयर्स आहेत जे तुम्हाला त्याच्यामधनं समजले पाहिजेत, केले पाहिजेत. त्यामधलं सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे श्री शिव स्वरोदय शास्त्र आहे. जर तुमचं नाडी व्यवस्थित चालली नाही, जर तुमची नाकातनं येणारी हवा आणि त्यामधनं येणारे पंचमहाभूतांनी जे काही संकेत आम्हाला प्राप्त करून दिले हे जर तुम्हाला त्यावेळेला कळले नाही तर मग त्यावेळेला त्या जागेचा दोष तुम्हाला सुद्धा लागतो आणि त्याचे दुष्परिणाम भोगल्याशिवाय आपल्याला पुढे काही करता येत नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. मला अनंत कॉल येतात, अनंत फोन येतात. सर मी व्हॉट्सअपला प्लॅन पाठवतो, सर मी ईमेलला प्लॅन पाठवतो, सर माझं हे बघा, मी प्लॉट सिलेक्ट केलेला आहे, आता आम्हाला इथे घर बांधायचं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. पण हे केवळ आणि केवळ फक्त तुम्ही तुमच्यात सांगितलेल्या दिशांवरती, तुम्ही उत्तर दिशा सांगितली म्हणून मी ती उत्तर दिशा गृहीत धरायची आणि त्याप्रमाणे मी तुम्हाला त्याचं पुढचं कॅल्क्युलेशन सांगायचं असा वास्तू कन्सल्टंट मी नाही. मला माझ्या गुरूंचा आदेश नाही. जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे, जोपर्यंत माझ्या शरीरात आत्मा आहे, तोपर्यंत जागेवरती जाऊन वास्तू कन्सल्टन्सी करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे. कारण जे खरं आहे, जे सत्य आहे, जे सिस्टमॅटिकली आहे, जे प्राय आहे तेच आपल्याला लोकांपर्यंत आणून द्यायचं आहे. त्याचा जास्तीत जास्त बेनिफिट आपल्याला लोकांना मिळवून द्यायचा आहे. हे अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि आजचा जो महत्त्वाचा विषय आपला आहे तो राखणदार आहे. राखणदार हा एक वेगळी गोष्ट आहे वास्तुशास्त्राच्या संदर्भातली, जी मी आज इथेही डिस्कस करणार आहे आपल्या सगळ्यांबरोबर. तर त्यामधले सगळ्यात महत्त्वाचे पहिले 2-3 पॉईंट्स मी तुमच्याबरोबर शेअर केले. परत एकदा थोड्याशा काही गोष्टी त्याच्यामध्ये मी सांगतो. एक म्हणजे तुमचा कंपास लावण्याची पद्धत आणि आमची कंपास लावण्याची पद्धत यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. वास्तू कन्सल्टन्सीसाठी येताना काही प्रिपरेशन असतात, काही सायमल्टेनियसली काही एनर्जी बॅलन्सिंग असतात, काही तिथी असतात, काही दिनांक असतात, काही तारखा असतात. त्याप्रमाणे त्या गोष्टी कराव्या लागतात. नुसतं आपला आला आणि रट्टा मारला आणि असं तर तसा वास्तू कन्सल्टंट मी नाही आहे. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने, अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने, अतिशय नियमबद्ध पद्धतीने या गोष्टी इथे केल्या जातात आणि म्हणूनच आपल्या क्लायंट्सला जास्तीत जास्त चांगले रिझल्ट का मिळतात. जे आपल्याला फॉलो करतात त्यांना अतिशय चांगले रिझल्ट का मिळतात आणि जे आपल्याला फॉलो करत नाहीत, अर्धवट सोडून देतात किंवा जे क्लायंट्स आहेत ज्यांचं आपल्याबरोबरचं कन्सल्टन्सी घेऊन इप्सित साध्य झालेलं आहे आणि त्यांना आता असं वाटतं की आपण यशाचं शिखर गाठलेलं आहे आणि आता ह्याच्या पुढे की आपल्याला भूषण सोनवणे वास्तुकार यांची काही गरज लागणार नाही, तर अशा काही गोष्टी इथे होत नाहीत. जर त्यांनी आपल्याला फॉलो नाही करो हा त्याचा नंतरचा भाग आहे. पण ह्याचा अर्थ असा होत नाही की प्रत्येक वेळेला नेचर आपला जो व्ह्यू असतो, आपला जो पॉईंट ऑफ व्ह्यू असतो तो चेंज करत असतो. निसर्ग हा बदली होत असतो. हे सगळी सृष्टी बदलत आहे, दिवसेंदिवस चेंज होत आहे. हा सगळा चेंज आपल्या राहणीमानामध्येही होतो, आपल्या विचारांमध्येही होतो, पूर्ण ब्रह्मांडामध्ये होतो, आपल्या पृथ्वीवरती होतो आणि आपल्या वास्तूमध्येही होतो. तर या सगळ्या गोष्टी मला इथे आवर्जून सांगायच्या आहेत की ह्यामध्ये अतिशय महत्त्वाचे पॉईंट्स आपल्याला इथे शेअर करायचे आहेत. तर त्यातलं सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे राखणदार आहे. आणि राखणदार जर आपल्या प्लॉटवरती असेल, आपल्या जागेवरती असेल, आपल्या फ्लॅट सिस्टममधल्या असलेल्या बिल्डिंगमध्ये जर असेल तर काय, पहिले राखणदार म्हणजे काय मी हे सांगतो. राखणदार म्हणजे एकदाच हा शब्द मी इथे एकदाच उच्चारणार आहे. हा शब्द वारंवार उच्चारण्यासारखा नाही आहे. राखणदार म्हणजे आपल्या वास्तूमध्ये आपल्या अराउंडला एक नाग एक नागिन जोडी असणे किंवा फक्त नाग असणे किंवा फक्त नागिन असते, ही आपल्याला व्हिज्युलायझेशनमध्ये सुद्धा आपल्याला त्याची प्रचिती येते. ह्या गोष्टीचं सांगताना सुद्धा अंगावरती काटा येतो की ह्या ज्या काही ऊर्जा असतात त्या ऊर्जा टँजिबली आणि इनटँजिबली ॲज ॲन वास्तू कन्सल्टंट म्हणून आम्हाला जाणवत असतात आणि म्हणूनच आम्ही त्याप्रमाणे समोरच्या क्लायंट्सला, समोरच्या व्यक्तींना तसं मार्गदर्शन इथे करत असतो. तर बरेच वेळेला प्लॉट्समध्ये अशा गोष्टी इथे आपल्याला आढळून आल्या. बरेच वेळेला प्लॉटचे कन्सल्टन्सी करताना अशा गोष्टी आपल्याला बघायला मिळाल्या आणि त्यामधले 1-2 केस मी इथे डिस्कस करणार आहे, ज्या केसवरती मी प्रॅक्टिस केली होती. मधल्या काळामध्ये अहमदनगरमध्ये एका क्लायंट्सकडे मी गेलो होतो आणि त्यांच्याकडे माझे एक मित्र आहेत, त्या मित्रांच्या मामांच्याच घरी ते कन्सल्टन्सी मला करायची होती आणि त्यांनी मला ज्या गोष्टी आधी सांगितल्या होत्या त्या
केसशी रिलेटेड त्या मी ते सविस्तरपणे तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठी प्रयत्न करतो. त्यामधला सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट हा आहे की प्रत्येक अमावस्येला त्यांच्याकडे ज्या ज्या वेळेला प्लॉटवरती कन्स्ट्रक्शन व्हायचं आणि कन्स्ट्रक्शन झाल्यानंतर जेव्हा अष्टमी, पंचमी, अमावस्या अशा काही महत्त्वाच्या तिथी जर तिकडे येऊन जायच्या आणि त्या आल्यानंतर त्यांनी बांधलेल्या कन्स्ट्रक्शनला ॲटोमॅटिकली भेगा पडायच्या आणि त्या भेगा का पडायच्या, कशा पडायच्या, काही कळायचं नाही आणि त्याचे सर्व प्रकारचे इतरही दुष्परिणाम जसं की आरोग्यावरती, फिनान्शियल डेव्हलपमेंटवरती, नंतर रिलेशनशिपवरती त्यांना त्यांच्या राहत्या जागेमध्ये ते जाणवायला लागले. त्यांना हेच कळत नव्हतं की आपण नवीन वास्तू बांधायला घेतली आहे आणि ती वास्तू बांधताना आत्तापर्यंत आपण पाया अतिशय चांगल्या पद्धतीने बांधला, वॉलचं स्ट्रक्चर आपण अतिशय चांगल्या पद्धतीने बनवलं, RCC स्ट्रक्चरसुद्धा आपण अतिशय चांगल्या पद्धतीने बनवलं. पण ते काम करत असताना त्या कन्स्ट्रक्शनला भेगा का पडत आहेत, त्या कन्स्ट्रक्शनला डिस्ट्रक्टिव्ह एनर्जी कुठे येते किंवा ते काम करताना अतिशय अडचणी, अतिशय प्रॉब्लेम्स का येत आहेत हे त्यांनी अनेक प्रकारचे गुरुजींकडे गेले, वेगवेगळ्या प्रकारची कुंडली चेक केली, वेगवेगळ्या प्रकारचा स्टडी केला, आध्यात्मिक गोष्टी बघितल्या, सर्व प्रकार बघितले. पण त्यांचा जो भाचा होता तो माझा मित्र होता आणि त्यांनी सजेस्ट केलं की आमच्याकडे वास्तुकार डॉक्टर भूषण आहेत, ते वास्तुशास्त्र तज्ज्ञ म्हणून मुंबईमध्ये त्यांचं चांगलं नाव आहे आणि ते तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने गाईड त्यावेळेला करू शकतात. आणि त्यांना रेकमेंड केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी परत एकदा ते म्हटले ह्यावेळेला परत एकदा बघूया, मी ऑलरेडी 1-2 लोकांची ट्रीटमेंट घेतोय, या 2-4 आठवड्यामध्ये काय फरक पडतो मी बघतो, जर नाही फरक पडला तर मग आपण डॉक्टर भूषण यांना बोलावून घेऊ. अशी ती चर्चा पुढे चालली आणि त्याच्यानंतरसुद्धा मध्ये एक अमावस्या होती, त्या अमावस्येला सुद्धा काही फरक पडला नाही. त्यांनी बांधलेल्या कन्स्ट्रक्शनवरती परत तडे गेले आणि एवढे मोठे तडे गेले की नुसतं धक्का जरी दिला तरी ते खाली पडतील, कन्स्ट्रक्शन खाली पडेल, एवढे मोठे तडे त्या जागेवरती गेले. आणि त्याच्यानंतर मात्र ते खूप हतबल झाले आणि त्यांना खूप मेंटली खूप त्रास झाला, खूप डिस्टर्ब झाले ते. आणि त्यावेळेला मात्र अतिशय राहावलं गेलं नाही आणि त्यांचा भाचा जो माझा मित्र होता त्यांनी त्यांना इन्व्हाइट केलं आणि इन्व्हाइट केलं त्यांच्याबरोबर त्यांना हेही सांगितलं की येताना वास्तुकार डॉक्टर भूषण यांना सुद्धा घेऊन या. आणि ठरल्याप्रमाणे आमची अपॉइंटमेंट ठरली, दिवस ठरला, वेळ ठरली आणि त्यावेळेला मी त्यांच्याकडे कन्सल्टेशनसाठी गेलो. ठिकाण आहे अहमदनगरपासून एक 12 ते 18 किलोमीटर एक ठिकाण आहे, त्या ठिकाणी मी गेलो. नाव आणि पार्टी आम्ही नाव इथे कोणाचे एक्सपोज करत नाही, डिस्क्लोज करत नाही, कारण या सगळ्याचे आपण सिक्रेसी फार मेंटेन करत असतो. हे तुम्हा सगळ्यांना, माझ्या सर्व एक्झिस्टिंग क्लायंट्सला आणि फॉलोअर्सला हे अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती. कॉन्टेंट प्रोव्हाइड करणं आपलं महत्त्वाचं काम आहे. कोणाचं काय झालं, कसं झालं हे सगळ्या गोष्टी सांगण्याची मुभा आम्हाला इथे नाही आहे. पण कॉन्टेंट मात्र सक्सेसफुली डिलिव्हर्ड होणं अतिशय गरजेचं आहे, काळाची गरज आहे आणि ती आपण इथे आज करण्याचा प्रयत्न मात्र करत आहोत. ज्या वेळेला मी तिकडे गेलो त्यावेळेला तिकडे सगळ्या गोष्टींचं वास्तूप्रमाणे ऑडिट केलं आणि मला पहिल्या 1 ते 1.5 दिवसामध्ये काहीच कळलं नाही. मी तिथे 4 दिवस होतो, त्यांनी माझी सगळी व्यवस्था लावली होती. 4 दिवस मी तिथे होतो. मी म्हटलं जोपर्यंत मला तुमच्या केसचे इंट्युएशन्स येणार नाहीत तोपर्यंत मी काही करू शकत नाही. आणि मी हे सगळ्या ज्या गोष्टी असतो त्या ब्रह्ममुहूर्तावरती जेव्हा मेडिटेशन करतो त्यावेळेला मला मेडिटेशनमध्ये या सगळ्या गोष्टी जाणवत असतात. आणि म्हणून मी आत्ता पण मी जेवढ्या केसेस केल्या आहेत किंवा जेवढ्या गोष्टी केल्या आहेत त्याचे जेवढे मला व्हायब्रेशन्स येतात त्यावेळेला मी माझ्या क्लायंट्सला आवर्जून फोन करून सांगत असतो की अशा गोष्टी आहेत, अशा गोष्टी होणार आहेत आणि ह्या तुम्हाला मी आधीच इंटिमेट करतोय. ज्या लोकांचं माझं क्लायंटबरोबर, ज्यांच्याबरोबर माझं चांगलं गुडविल आहे, नेम ऑर फेम आहे, जे लोक माझ्याशी चांगले कनेक्ट आहेत त्यांना मी सांगतो. जे क्लायंट, जे फॉलोअर्स माझं ऐकतात त्यांना मी सांगतो. जे लोक ऐकत नाहीत त्यांना मी 1 वेळा, 2 वेळा किंवा 3 वेळा सांगतो, प्रयत्न करतो. त्याच्यानंतरही नाही ऐकलं तर मग शेवटी ते आणि त्यांचं नशीब आहे ना. तर या सगळ्या गोष्टी इकडे अतिशय चांगल्या पद्धतीने आपण करत असतो. 1 मिनटं, माईक जरा बंद करा, कोणाचा तरी माईक चालू आहे. हॅलो, हां. तर ह्यामध्ये आपण
राखणदार हा विषय आज आपण घेत आहोत इकडे आणि अतिशय महत्त्वाचा विषय आपला इथे चालू आहे. तर ज्या वेळेला मी त्यांच्या वास्तूमध्ये तिथे बघितल्या, त्यांचं ऑडिट सगळं केलं आणि मला ज्या वेळेला त्यांचे इंट्युएशन्स आले त्यावेळेला मी त्यांना सांगितलं आणि मला एखादी गोष्ट लक्षात आली की मग मी लगेच कार्यसिद्धीप्राप्ती आपण लगेच सुरुवात करतो कामाला. त्यांना कुठल्याही प्रकारचं मी आधी काही गोष्टी सांगितल्या नाही. त्यांना मी फक्त एकच म्हटलं, तुम्ही एक पांढऱ्या रंगाची कबड्डीसाठी लागणारी फक्की घेऊन या. पांढऱ्या रंगाची कबड्डीसाठी आपण जी फक्की मारतो जमिनीवरती, ती फक्की घेऊन या. आणि मला जसे जसे त्याचे इंट्युएशन्स आले, जसे जसे मला व्हायब्रेशन्स आले, तसे तसे मी फक्की मारली आणि मला वाटतं सकाळी 11-11:30 वाजता आम्ही त्यांचा जो प्लॉट होता पूर्ण, त्या प्लॉटमध्ये सगळी फक्की मारली आणि त्या फक्कीच्या 1.5 किलोमीटरच्या अंतरावरती एक झाड होतं आणि त्या झाडाच्या आजूबाजूला त्यांचं ठिकाण होतं. तो त्यांचा राखणदार होता, त्या जागेचा राखणदार होता. तिथला मालक आता नव्हता, कारण ही जागा त्यांनी ऑलरेडी घेतली होती, त्याला पण बरेच वर्ष झाली होती. आणि त्यानंतर मी त्यांना सांगितलं की त्यांचं जे ठिकाण होतं आणि त्यांचा तो पण होता की आपल्या मालकाचं संरक्षण करणं, आपल्या मालकाच्या इस्टेट प्रॉपर्टीचं संरक्षण करणं, आणि मालक तिथे जागेवरती नसल्यामुळे हा सगळा त्रास तुम्हाला इथे भोगायला लागत आहे. आणि अक्षरशः मला सांगताना इथे अंगावरती काटा येतोय. आजसुद्धा या गोष्टीला बरेच वर्ष उलटली आहेत, पण तरीसुद्धा मला हे आजही लक्षात आहे. आणि ज्या वेळेला मी हे सगळं बघितलं, ते फक्की मारल्यानंतर त्यांचा प्लॉट त्यांना डिवाईड करून दिला, त्यांचे ठिकाण त्यांना डिवाईड करून दिलं आणि मी त्यांना सांगितलं, आता ह्याच्या पुढे तुम्ही कन्स्ट्रक्शन करायचं नाही. जेवढी तुम्हाला फक्की मारून दिलेली आहे तो तुमचा एरिया आहे, त्या एरियामध्ये तुम्हाला परत प्लॅन रिन्युएट करा, तुमचा आर्किटेक्चर बरोबर बसा, सगळा प्लॅन रिन्युएट करा, वेगळ्या पद्धतीने डिझाईन होईल, काही हरकत नाही. काही मदत लागली तर ॲज अन वास्तू कन्सल्टंट म्हणून मी तुम्हाला कायम मदत करेल, कायम कन्सल्टेशन देत राहील, बॅकअप देत राहील. पण ही फक्की मारलेली जी मी आहे ह्याच्या पलीकडे मात्र तुमची एक वीट काय अर्धी वीटसुद्धा जाता कामा नये. कारण त्यांचे जे लिमिटेशन्स आहेत, त्यांचे जे पॉईंट्स आहेत, ते पॉईंट्स मला तिथे डिटेक्ट झाले. आणि हे स्वामी महाराजांची कृपा आहे आमच्या, आणि स्वामी समर्थ महाराजच हे करू शकतात. आणि अक्षरशः साक्षात म्हणजे त्या वेळेला हे सगळे इंटिमेशन्स मला आले आणि त्याच्यानंतर मलाही खूप त्रास झाला. अशा सगळ्या केसेस करताना आम्हालाही त्रास होत असतो. मी पण माणूसच आहे. पण हे सगळे क्षेत्र आणि या सगळ्या क्षेत्राशी निगडीत पहिल्यापासून असल्यामुळे आणि साक्षात गुरूंचा आशीर्वाद असल्यामुळे या सगळ्या गोष्टी आजही इथे शक्य होत आहे. आणि आता तर खूप जबरदस्त प्रॅक्टिस आपण या सगळ्यांमध्ये केलेली आहे मधल्या काळामध्ये. आता पुढे चालून मी ती चर्चा अजून करणारच आहोत. तर अशा पद्धतीने इथे आपण त्या राखणदारांची जागा त्यांना डिवाईड करून दिली आणि त्याच्यानंतर मात्र त्यांनी परत दीड महिना लागला. त्यांनी प्लॅन नवीन केला, सगळा प्लॅन सँक्शन केला आणि त्याच्यानंतर खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं कन्स्ट्रक्शन परत उभं राहिलं. त्या सगळ्यांना खूप आनंद झाला. जागा थोडी कमी झाली पण काय हरकत नाही, घर छोटं झालं काय हरकत नाही, पण आज ते सुखासमाधानाने तिथे राहत आहेत. बरीच वर्ष झाले. त्याच्यानंतर मध्ये त्यांचे कॉल येतात की भूषण सर, तुम्ही खरंच खूप चांगलं काम केलं आमचं, नाही तर आम्ही एवढं हातबल झालो होतो आणि एवढं त्रास झाला होता सगळा. त्याच्यानंतर त्यांनी सगळं माझं वास्तुशास्त्राचं कामही घेतलं. त्याच्यानंतर आजही त्यांना काही चॅलेंज आले, काही टार्गेट्स आले, काही सिच्युएशन्स आल्या तर ते मला कनेक्ट करतात, मला विचारून घेतात, कारण त्यांनी तो अनुभव तिथे बघितला, त्यांनी तो एक्सपिरियन्स माझा तिथे घेतला. आणि अशा पद्धतीने राखणदार हा जो विषय आहे आपल्या वास्तूमध्ये अतिशय महत्त्वाचा आहे. प्रत्येक घराण्याचा वास्तूला एक राखणदार असतो असं म्हटलं जातं, असं शास्त्रात सांगितलं आहे. आणि त्याचं काम असतं आपल्याला ज्या वंशामध्ये आपण जो जन्म घेतला आहे आणि त्या वंशाची जी जागा आहे ती जागेचं राखण करणं त्याचं काम आहे, त्याचं कार्य आहे. आणि म्हणून त्याला आपल्या सर्वसामान्य भाषेमध्ये राखणदार असं म्हटलं जातं. आणि त्याच्या कामामध्ये जर कोणी व्यत्यय निर्माण करेल तर तो कोणालाही तदापि तो सहन करणार नाही, ही गोष्ट शक्य नाही. आणि त्यामुळे तो वेगवेगळ्या प्रकारचे व्हायब्रेशन्स, निगेटिव्ह व्हायब्रेशन्स तिथे क्रिएट करेल. त्यांच्याकडे ती जबरदस्त अशी एक शक्ती असते आणि ती शक्तीचा जो विपर्यास आहे तो त्या व्यक्तीला भोगावा लागेल, तो त्या व्यक्तीला त्रासदायक होऊ शकतो, किंबहुना तो होतोच. मी हे पुढे अतिशय लावून सांगतो तुम्हाला की तो पुढे होतोच. आणि अशा अनेक प्रचित्या आणि असे अनेक घटनाक्रम आम्ही या सगळ्या आमच्या वास्तू कन्सल्टन्सीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या केसेसमध्ये बघितलेल्या आहेत.
आहेत. त्याच्यानंतर अजून पुढे येऊन मी थोडं 1-2 केस इथे डिस्कस करतो. त्यामधल्या 1-2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. जर तुमचं राखणदार तुमच्या वास्तूमध्ये नकारात्मक लेवलला असेल तर त्याचे चिन्ह काय काय आहेत. एक म्हणजे तुम्हाला स्वप्नामध्ये तो सारखे सारखे दृष्टांत देणे. दुसरं म्हणजे महादेवाची पिंडीचं सारखं सारखं दर्शन होणे. तिसरं म्हणजे आपल्या स्वप्नामध्ये सारखं सारखं मोठमोठ्या जलाशयाचं, पृथ्वी तुटल्याचं किंवा आकाश तुटल्याचं, आकाश फाटल्याचे असे संकेत आपल्याला साधारणपणे झोपल्यानंतर येत असतात. मग तुम्ही जेव्हा आराम करत असतात त्यावेळेला त्याचे संकेत तो तुम्हाला देत असतो. मग आराम करतो त्याच वेळेला तो का देत असतो आणि आपण जागे असतो त्यावेळेला तो का देत नाही. तर आपण जेव्हा आराम करत असतो त्यावेळेला आपण आपल्या 7व्या चेतनेमध्ये असतो. आपण आपल्या 7व्या चेतनेला सुद्धा पार केलेलं असतं आणि ज्यावेळेला आपण एक साधारण सौम्य असं जीवन इथे जगत असतो त्यावेळेला मात्र आपण आपल्या मूळ चेतना म्हणजे ज्या जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या ज्या फ्रिक्वेन्सीज असतात त्या चेतना असतात त्या चेतनांमध्ये असतो आणि व्यावहारिक चेतनामध्ये असतो. जसं की आपली दिनचर्या असते, सकाळी उठतो, जे आपलं प्रातःविधी असतात ते करतो, त्याच्यानंतर चहा, नाश्ता, व्यवसाय, कर्म, नोकरी, जे पण आपलं काही असेल गोष्टी यामध्ये आपण एवढे रममान झालेलो असतो की आपण ह्या सगळ्या जागा, ही सगळी ठिकाणं आपण विसरलेलो असतो आणि ही सगळी ठिकाणं, हे सगळ्या जागा आपल्याला ज्ञात करून द्यायचा एक वेळ असते, एक वय असतं, एक ऊर्जेचं पॉईंट असतो. त्यावेळेला जर ते आपल्याला प्राप्त झालं तर ते मात्र शक्य आहे आणि हे जर त्यावेळेला आपल्याला अध्यात्म प्राप्त नाही झालं तर मात्र आपलं जीवन वाया गेलं असं आपण म्हणायला काही हरकत नाही. आत्ता माईक बंद करा प्लीज, माझी हात जोडून रिक्वेस्ट आहे, माईक बंद करा. फार महत्त्वाच्या विषयावरती बोलतो आहे मी इकडे. हॅलो. हां, तर हे सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. ज्या वेळेला आपल्याला राखणदार म्हणजे आपल्याला आपल्या वास्तूतील किंवा आपला जो प्लॉट असेल किंवा आपण ज्या फ्लॅट बांधला असेल, बंगलो बांधला असेल, कमर्शियल जागा असेल, आत्तापर्यंत मी तुम्हाला सांगतो लाखो करोडो रुपयाच्या प्रॉपर्ट्या अशाच पडलेल्या आहेत. काही त्याला किंमत शून्य, त्याचं काही होत नाही आहे. कोर्ट कचेऱ्यांचे मॅटर चालू आहेत, भाऊबंदकीमध्ये भांडणं चालू आहेत. माझ्याकडे अनंत प्रकारचे लोक इकडे येतात, सांगतात सर असं झालं आहे असं झालं आहे. मी म्हणतो हे सगळे गणितं तुमची बिघडलेली आहेत, सूत्र सगळी बिघडलेली आहेत. त्याच्यामध्ये माझ्याकडनं जेवढी होईल तेवढी क्षमता, माझी जेवढी क्षमता आहे तेवढं मी तुम्हाला मदत निश्चित करेल. अदरवाईज मीही काही करू शकणार नाही. ॲट द एंड ऑफ सम काइंड ऑफ केस मी सुद्धा काही करू शकणार नाही. मी सुद्धा वास्तू कन्सल्टंट आहे, मी काही देव नाही आहे. दुसरा पॉईंट याच्यामधला असा, कमर्शियलमध्ये मधल्या काळामध्ये माझ्याकडे एक टेनिस कोर्टचं काम होतं आणि त्या टेनिस कोर्ट्समध्ये सुद्धा राखणदाराचे व्हायब्रेशन्स मला गेल्या 2.5 वर्षापासून येत होते. आता ते क्लायंटची नावं किंवा एरिया किंवा स्पेसिफिक मी नाही सांगणार इकडे तुम्हाला. पण त्यामुळे झालं काय, एक मिनटं इथे ना, एक मिनटं, माईक बंद करा. कोणाचं तरी माईक इथे ओपन आहे प्लीज. हां, तर मी त्यांना म्हटलं होतं, सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या, पण त्याच्यानंतर तसं झालं नाही आणि आता ॲट द एंड ऑफ बरेच गोष्टी मी सांगितलं त्याप्रमाणे पुढे फॉलो झालेल्या नाही आहेत. पण राखणदाराचं काम राखणदार करत असतो आणि त्या सगळ्या गोष्टी तिथे होत असतात आणि आपल्या वास्तूमध्ये असतो. त्याचे प्रोटोकॉल, त्याचे स्पिरिच्युअल प्रोटोकॉल आपल्याला वेळोवेळी पाळावे लागतात. वास्तूची कमिटमेंट असते, जागेची कमिटमेंट असते, त्या व्यक्तीबद्दल, त्या फॅमिलीबद्दल. ती फॅमिली तिथे असो नसो पण त्यांची ती कमिटमेंट असते. आपण बाहुबली नावाचा पिक्चर बघितला. बाहुबली नावाच्या पिक्चरमध्ये जसं कटप्पाला राजघराण्याचा जो राजा होता त्या राजाचं संरक्षण करण्याची त्याची कमिटमेंट होती आणि मग तिथे राजगद्दीवरती कोणी बसू दे, विरोधी पार्टी बसू दे किंवा आपला आवडता राजा बसू दे, तरीसुद्धा कटप्पाने त्याचं संरक्षण करण्याचा जो विडा उचलला होता तो एक रेफरन्स मी इथे सांगतो. तसाच तो राखणदारसुद्धा असतो त्याची कमिटमेंट असते आणि तो त्याची कमिटमेंट फुलफिल करण्यासाठी काहीही करू शकतो, काहीही म्हणजे काहीही. आणि म्हणून मग माझ्याकडे तशा प्रकारच्या केसेस येतात की सर काय चाललं तेच कळत नाही आहे. काय लोकांना मिझमेरिया होतो, फिझमेरिया होतो, पोटामध्ये पाणी होतं,
काय काय होतं, लोकांना खूप वेगवेगळ्या प्रकारच्या त्रास, आरोग्याची तक्रारी, वेगवेगळ्या प्रकारचे त्रास होतात. मधल्या काळामध्ये माझ्याकडे अजून काही 1-2 केस अशा होत्या, फक्त 7 वर्षाच्या आणि 8 वर्षाच्या मुलीला आरशामध्ये काहीतरी दिसत होतं. ते नेहमी म्हणतात की सर ही आरशामध्ये उभं राहून काय बोलते आम्हाला कळत नाही, आणि त्याच्यानंतर ती काय हातवारे करते, झोपेमध्ये काय बोलते, किंवा ती खेळत असताना पण कोणाशी तरी काहीतरी बोलत असते, आणि वेगवेगळ्या प्रकारच्या हालचालीवर ह्याचा सगळा परिणाम तिच्या आरोग्यावरती पण होतो आहे, तिच्या शाळेमध्ये पण होतो आहे, तिच्या सगळ्या गोष्टींमध्ये होतो आहे. ही केस माझ्याकडे गेल्या मला वाटतं 8 का 10 महिन्यांपूर्वी आली होती. त्याच्यानंतर मी त्यांना प्रॉपर गाईड केलं, त्याच्यानंतर मी त्यांना प्रॉपर काही गोष्टी सांगितल्या, त्याच्यानंतर त्यांनी त्या सगळ्या गोष्टी ऐकल्या, मला डेडिकेटली फॉलो केलं. मला आजही माहिती आहे त्यांची आर्थिक परिस्थिती नसतानासुद्धा त्यांनी मी त्यांना तसं सहकार्य केलं, त्यांनी माझं ऐकून घेतलं. मी म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही, का 7 ते 8 वर्षाच्या मुलीचा जर प्रश्न असेल तर आपण 2 पैसे कमीमध्ये काम करायला काही हरकत नाही. पण ते सुद्धा आम्ही केलं, त्यांना पूर्ण सहकार्य केलं, आणि आज काही दिवसांमध्ये, काही महिन्यांमध्ये त्यांचा मला संपर्क झाला, आणि ते म्हटले सर अतिशय चांगल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी होत आहेत, आणि आम्हाला ज्या गोष्टी पूर्वी जाणवत होतात तशा आता काही जाणवत नाही आहेत, आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ती तिचं लाईफ इथे एन्जॉय करते, जगते आहे. आणि तिच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शाळेमध्ये तिचे मार्क्सचे पर्सेंटेजसुद्धा वाढलेले आहेत. म्हणजे अजून काय पाहिजे. ॲज अन वास्तुकार म्हणून जर मी इथे सगळ्यांना माझ्या स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने जर इथे सगळ्यांना रिझल्ट देतो आहे, आणि जर चांगल्या गोष्टी, 4 चांगल्या लोकांच्या चांगल्या गोष्टी जर इथे होत आहेत, आणि मी जर माझं कार्य अतिशय प्रामाणिकपणे आणि अतिशय ऑनेसिझम आणि अतिशय डेडिकेटली दिवस रात्र कष्ट घेऊन जर करतो आहे, तर यामध्ये मी काय चुकतो आहे मला सांगा, आहे ना. तर राखणदार हा विषय आजचा आपला होता. आपण बघितलं की राखणदाराचे इम्पॅक्ट आपल्याला कुठल्या प्लॉटला बघायला मिळतात, कसे बघायला मिळतात. ह्याच्यामधले थोडंसं अजून 1-2 नोटिफिकेशन्स आहेत ते मी देतो. त्यामध्ये राखणदार आणि त्याचे संकेत मी मगाशी सांगितले. ओपन प्लॉटवरती राखणदार हा विषय फार महत्त्वाचा होतो. फ्लॅट सिस्टममध्ये सुद्धा राखणदार, म्हणजे ज्या वेळेला बिल्डर जागा बांधतो आणि तिथे जर अशा काही गोष्टी असतील तर तिकडे सेलिंगसाठी अडचणी येऊ शकतात, वास्तू घेतल्यानंतर पण. म्हणून मी नेहमी म्हणत असतो की मला वास्तू बघू द्या. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण करून वास्तू नाही सांगता येत. असा वास्तू कन्सल्टंट मी नाही आहे. जर कोणी करत असेल तर करू दे, मला त्याच्याबद्दल काही हरकत नाही. मला माझ्या गुरूंचा जसा आदेश असणार तसंच मी काम करणार, आहे ना. तर ह्यामध्ये फ्लॅट सिस्टममध्ये सुद्धा तशा गोष्टी आपल्याला जाणवतात. बंगलो सिस्टममध्ये सुद्धा तशा गोष्टी आपल्याला जाणवतात. कमर्शियल प्लॉट, कमर्शियल प्रिमायसेस, गोडाऊन, जसं मी मगाशी टेनिस कोर्टचं उदाहरण घेतलं, आहे ना. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे अतिशय सिस्टमॅटिकली इकडे जाणवतात, आणि त्याचे परिणाम जर आपण व्यवस्थित काही गोष्टी जर केल्या तर आपण त्याच्यापासून डेफिनेटली परावृत्त होऊ शकतो. शेवटी ती पण एक आध्यात्मिक शक्तीच आहे, आणि मला असं वाटतं कुठल्या पण आध्यात्मिक शक्तीला जर तुम्ही नियमबद्ध पद्धतीने आणि शिस्तबद्ध पद्धतीने जर तुम्ही सरेंडर झालात तर कुठलीही शक्ती तुम्हाला क्रॉस होऊ देणार नाही, आणि कुठली शक्ती तुम्हाला त्रास देणार नाही. तर हे सगळं, आणि आपण सगळे, मी आणि माझ्याशी रिलेट असलेले सगळे लोक आपण स्वामी समर्थांचे भक्त आहोत, महादेवाचे भक्त आहोत, आई दुर्गेचे भक्त आहोत, दुर्गाचे भक्त आहोत, है ना. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे वेळोवेळी त्याचे संकेत आपल्याला प्राप्त होत असतात, आणि ते संकेत जसे आम्हाला प्राप्त होतात तसंच आम्ही आमच्या क्लायंट्सला, आमच्या फॉलोअर्सला पुढे त्याचे इंटिमेशन्स देत असतो. त्यामध्ये काही लोक सिरियसली घेतात, काही लोक सिरियसली घेत नाहीत. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. सांगणं आमचं काम आहे, करणं त्यांचं काम आहे. ज्यांनी ऐकलं केलं त्यांचं चांगलंच होणार आहे, आणि ज्यांनी ऐकलं नाही केलं तर त्यांचे परिणाम त्यांनाच भोगावे लागणार आहेत. ह्याला मी स्वतः तसा वास्तू कन्सल्टंट म्हणून काही करू शकत नाही, कारण माझी जी आध्यात्मिक ऊर्जा आहे, माझी जी आध्यात्मिक शक्ती आहे, आणि माझं जे आध्यात्मिक उपासना आहे ती माझ्यापुरती मर्यादित आहे, है ना. तर ते मी माझ्या लेवलला जेवढं मॅनेज करता येत असतं तेवढं मी ते करत असतो, आणि त्यामुळे श्री स्वामी समर्थ आपले गुरु आहेत, आणि त्यांच्या आशीर्वादाने या सगळ्या गोष्टी इथे चालू आहेत. तर अशा पद्धतीने आज आपण राखणदार हा विषय इथे डिस्कस केला,
आणि अशा पद्धतीने हा सगळा आजचा लाईव्ह सेशन मी इथे तुमच्यासमोर सुपूर्द केलं असं मी सांगतो. आणि जर कोणाला आता इथे प्रश्न उत्तरं करायचे असतील तर डेफिनेटली करू शकतात. एक गोष्ट फार महत्त्वाची आहे, आठवड्याभरात जी पण कन्सल्टन्सी चालते ती सगळी कमर्शियल असते. सगळ्यांनी नीट समजून घ्या, ती सगळी कमर्शियल असते. फक्त दर गुरुवारी संध्याकाळी 7:30 वाजता या लाईव्ह सेशनला जर कोणाला मार्गदर्शन हवं असेल तर ते फ्री ऑफ कॉस्ट, कुठल्याही प्रकारचे पैसे आम्ही इथे चार्ज करत नाही. स्वामी महाराजांचा आदेश आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला पोचायचं आहे, जास्तीत जास्त लोकांचं भलं करायचं आहे. त्यामुळे आम्ही दर गुरुवारी इथे संध्याकाळी 7 वाजता लाईव्ह सेशन घेत असतो. ह्याच्यासाठी आजपर्यंत कुठलेही चार्जेस मी घेतले नाही आणि ह्याच्या पुढेही घेणार नाही, हे मी इथे नमूद करायला सांगतो. या सगळ्यांनी इथे जे पण लाईव्ह सेशनला आहेत त्यांनी सगळ्यांनी ही गोष्ट म्हणजे ही टीप फार लक्षात ठेवावी. आठवड्याभरामध्ये इतर दिवसांमध्ये जे पण काही चालतं त्याच्यामध्ये आमची थोडकी जी पण काही आमची रोजीरोटी असते, जेव्हा जी पण काही आमचं काम असतं तर त्याच्या बदल्यात जे पण लागणारं काही थोडं बहुत धन आम्ही तुमच्याकडे मागत असतो, तर ते ॲज अ फी म्हणून तुम्हाला पे करावं लागेल. तर मी श्री स्वामी समर्थ म्हणतो आणि आजच्या या लाईव्ह सेशनला क्वेश्चन आन्सरिंगकडे वळतो. जर कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर विचारू शकता. श्री स्वामी समर्थ, बोला. श्री स्वामी समर्थ, बोला साहेब. सर, एखादं आपल्याला खोदकाम चालू करायचं असेल तर त्याच्या अगोदर काय करणं गरजेचं आहे का? कुठे म्हणजे खोदकाम जे करायचं त्याचा उद्देश काय आपला? म्हणजे एखादी टाकी बांधायची असते, ओके, टाकी वगैरे, बरोबर. काय तुम्ही जे ज्या दिवशी ते जागा तुमच्या नावावर झाली ना त्याची तारीख बघावी लागेल. असं त्याप्रमाणे ठरवावं लागेल की तिथे काही आध्यात्मिक विधी करावा लागेल की नाही लागेल, किंवा काही वस्तूंच्या माध्यमातून काम करावं लागेल की नाही लागेल. किंवा काही ठिकाणं अशी असतात की जिथे काही करायची आवश्यकता नसते, जस्ट एक नॉर्मल थोडंसं नारळ फोडला किंवा काही असं एखादं छोटंसं रिच्युअल जरी केलं, आपण स्पिरिच्युअल रिच्युअल जरी केलं तरीसुद्धा ते सफिशियंट होऊन जातं. काही फार करायची गरज पडत नाही. पण मला असं वाटतं हे काम तुमचं खूप वर्षापासून खोळंबलं आहे, तर त्यामध्ये काहीतरी असू शकतं असं मला वाटतं. म्हणजे मला तुमच्याशी चर्चा करताना तसे व्हायब्रेशन जाणवत आहेत, तर मला असं वाटतं की त्या संदर्भात काहीतरी असू शकतं. बिकॉज ऑफ बरेच वर्षापासून एखादं काम जर खोळंबलं असेल तर त्यामध्ये ती शक्यता वर्तवता येते असं. हां, तर ते जागा ज्या दिवशी तुमचं रजिस्ट्रेशन झालं ना त्या रजिस्ट्रेशनची तारीख मला पाठवा, आहे ना. ज्या दिवशी खरेदी तुम्ही केली जागा ती त्या तारखेप्रमाणे मग पुढच्या गोष्टी आपण कॅल्क्युलेट करू. आणि तुमची डेट ऑफ बर्थ पण पाठवा. किंवा म्हणजे ती कोणाच्या नावे तुम्ही घेतली, आईंच्या नावे घेतली, बाबांच्या नावे घेतली का तुम्ही स्वतःच्या नावे घेतली, कसं, तर त्यांची डेट ऑफ बर्थ पाठवायला लागेल मला, आहे ना. असं. हां, ठीक आहे. ओके साहेब. श्री स्वामी समर्थ. तुम्ही सगळ्यांनी खूप उत्स्फूर्त प्रतिसाद इकडे दिला, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद मानतो. आणि असंच आपण भेटूया पुढच्या गुरुवारी याच ठिकाणी याच वेळी संध्याकाळी 7:30 वाजता. तोपर्यंत आपल्या सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.